नमस्ते मित्रांनो, सोमेश्वर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो। आज आपण साईनगर शिर्डी तिरुपती एक नवीन रेल्वे सुरू झालेली आहे, त्या गाडीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। 07637 07638 तिरुपती साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी तिरुपती येथून प्रत्येक रविवारी पहाटे 4 वाजता ही रेल्वे तिरुपती येथून सुटणार आहे। ही गाडी रेणीगुंटा, गुडूर, नेल्लूर, गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, बिदर, लातूर, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, साईनगर शिर्डी अशा प्रकारचे स्टॉप घेऊन चालणार आहे। या गाडीमुळे तिरुपती येथून साईनगर शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, परभणी, परळी वैजनाथ, लातूर या मार्गावरील सर्व लोकांना या गाडीमुळे खूप मोठा फायदा होणार आहे। या गाडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला 14 स्लीपरचे डबे आहेत, त्यामुळे रिझर्वेशन हे मिळणार हे कन्फर्म आहे। कारण 14 स्लीपरचे डबे असणारी ही भारतातील पहिलीच रेल्वे म्हणावी लागेल, कारण एवढे स्लीपरचे डबे कुठल्याच रेल्वेला बसवले जात नाहीत। या गाडीचं कोच कंपोजिशन म्हणजे या गाडीला 14 स्लीपर, 2 थर्ड एसी, 1 सेकंड एसी आणि 2 जनरल अशा प्रकारचं या गाडीचं कोच कंपोजिशन असणार आहे। ही गाडी तिरुपती येथून प्रत्येक रविवारी पहाटे 4 वाजता सुटणार आहे। रेणीगुंटा येथे पहाटे 4:20 येणार आहे। ही गाडी सिकंदराबाद येथे दुपारी 3:40 येणार आहे। विकाराबाद येथे ही गाडी सायंकाळी 5:18 येणार आहे। बिदर येथे ही गाडी सायंकाळी 6:48 येईल। लातूर रोड येथे ही गाडी रात्री 9:19 येईल। परळी वैजनाथ येथे ही गाडी रात्री 12:40 पोहोचेल। परभणी येथे ही गाडी सोमवारी पहाटे 2:05 पोहोचेल। छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी पहाटे 5:15 पोहोचेल। मनमाड येथे ही गाडी सोमवारी सकाळी 8:50 पोहोचेल व शिर्डी येथे ही गाडी सकाळी 10:45 पोहोचेल। ही गाडी 3 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर पर्यंत चालवण्यात येणार आहे। ही गाडी स्पेशल एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येत आहे। शिर्डी येथून ही गाडी 4 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर पर्यंत चालवण्यात येणार आहे। ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री 7:35 साईनगर शिर्डी येथून तिरुपतीसाठी सुटेल। मनमाड येथे रात्री 9:20 पोहोचेल। छत्रपती संभाजीनगर येथे रात्री 11:10 पोहोचेल। जालना येथे रात्री 12:08 पोहोचेल। परभणी येथे ही गाडी रात्री 2:10 पोहोचेल। परळी वैजनाथ येथे मंगळवारी पहाटे 4:05 पोहोचेल। लातूर रोड येथे ही गाडी मंगळवारी पहाटे 5:29 पोहोचेल। बिदर येथे ही गाडी मंगळवारी सकाळी 7:48 पोहोचेल। विकाराबाद येथे ही गाडी सकाळी 9:38 पोहोचेल। सिकंदराबाद येथे ही गाडी मंगळवारी सकाळी 11:10 पोहोचेल। गुंटूर, गुटूर, रेणीगुंटा या मार्गे ही गाडी रेणीगुंट्याला मंगळवारी सायंकाळी 12:45 ही गाडी पोहोचेल। तिरुपती ही गाडी रात्री 1:30 पोहोचेल, म्हणजे बुधवारच्या सकाळी ही गाडी 1:30 पोहोचेल। अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल असणार आहे। ही गाडी खूप वेळ घेते, पण ही गाडी स्पेशल एक्सप्रेस आहे। सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रवाशांची यामुळे सोय पण होणार आहे, पण या गाडीला थोडा वेळ अधिक लागणार आहे। प्रवाशांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करून आपण या गाडीने प्रवास करू शकता। ज्यांना निवांत वेळ आहे त्यांच्यासाठी ही गाडी निवांत आपल्याला तिरुपतीला घेऊन जाते। या गाडीमुळे तिरुपती, परळी वैजनाथ, साईनगर शिर्डी अशा देवस्थानांचं आपल्याला दर्शन घेणं अगदी सुलभ होणार आहे। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण तिरुपती, साईनगर शिर्डी, परळी वैजनाथ अशा अनेक देवस्थानाचं दर्शन घेऊन आपण प्रवास करू शकता। ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा। रेल्वेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रेल्वेविषयी अशी नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या सोमेश्वर या यूट्यूब चॅनलला जरूर फॉलो करा। सर्वांचे मनापासून धन्यवाद।